नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. 12वी नंतर किंवा ITI नंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. dsd24.maharashtra.go.in या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे, इम्पॉर्टंट डेट्स वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही डेट्स पाहू शकता. फॉर्म कधीपर्यंत राहणार आहेत, लास्ट डेट काय आहे, तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे ते त्याची डेट काय आहे, सर्व टाइम टेबल डिटेल्स वाईज तुम्ही सर्व इथे पाहू शकता. तर हे सर्व टाइम टेबल पहा. आपण येऊयात होम पेज वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन होम पेज वरती तिथे दिसतील, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. तर आपण इथे नवीन आहात तर इथे आपल्याला काय करायचं आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पहिलं ऑप्शन आहे, त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये पहिल्यांदा विचारलंय कॅन्डिडेट फुल नेम. इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, पण कसं टाकायचं, SSC मार्कशीट वरती जसं आहे तसं. अगोदर आडनाव असेल, त्यानंतर नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, अशा पद्धतीने पूर्ण मार्कशीट वरती जसं नाव आहे SSCच्या तसंच टाकायचं. त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला महाराष्ट्र स्टेट इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र स्टेट इथे वरतीच तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल. तर महाराष्ट्र स्टेट आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड विचारला जाईल. पासवर्ड बनवताना तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड तयार करा आणि पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड विचारला जाईल. पुन्हा आहे तसा पासवर्ड व्यवस्थित इथे टाकायचा आहे. दोनदा पासवर्ड टाकल्यानंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक कराल, मी इथे सगळी माहिती टाकली, रजिस्टर केलं. रजिस्टर केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक माहिती दिसेल डाव्या साईडला आणि राईट साईडला तुम्हाला OTP मागितला जाईल. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता त्यावरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा. तर इथे OTP आलेला आहे, OTP टाकून घेऊयात, सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट होईल. ओके करायचं. आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे. थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन ऑनलाईन डायरेक्ट सेकंड इयर ऑफ पोस्ट. तर अशा पद्धतीने दाखवेल, तुमचं नाव खाली दाखवेल आणि तुम्हाला एक ऍप्लिकेशन ID दाखवेल. हा ऍप्लिकेशन ID कॉपी करून ठेवायचा आहे, आपल्याला पुढे लागणार आहे. त्यानंतर खाली क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड कन्फर्म युअर ऍप्लिकेशन या ऑप्शन आहे लाल रंगाचा, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड विचारला जाईल, जो आता आपण बनवला होता आणि जो ID आला होता तो टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आता इंटरफेस दिसेल. इथे इंटरफेसमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, जे स्क्रुटनी मोडचे सिलेक्शन आहे. स्क्रुटनी मोडमध्ये पहिलं ऑप्शन आहे ई स्क्रुटनी, दुसरा ऑप्शन आहे फिजिकल स्क्रुटनी. ई स्क्रुटनी म्हणजे काय ते समजून घ्या. तुमचं जो काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. त्यासाठी ई स्क्रुटनी ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे फिजिकल स्क्रुटनी. फिजिकल म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला शेजारी FC सेंटर्स असतात, त्या सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात. तर मी पहिला ऑप्शन, सिंपल ऑप्शन पहिला सिलेक्ट करतो आणि सेव्ह मोडवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला कुठे जावं लागणार नाही, आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय ऑनलाईन होतील. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर खाली ऑप्शन येईल प्रोसीड फर्दर टू फिल ऍप्लिकेशन. हा ऑप्शन निळ्या रंगामध्ये दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा दुसरी स्टेप येईल, ज्यामध्ये टाइप ऑफ कॅन्डिडेट विचारलं जाईल. आता इथे पहिल्याचा ऑप्शन विचारला, यू आर अप्लाइंग ऑन द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन. तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, ग्रुप 1 मध्ये येता का ग्रुप 2 मध्ये येता. ग्रुप 1 जो आहे तो म्हणजे HSC म्हणजेच 12वी आणि दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे ITI. जर तुमचा ITI झाला असेल तो ITI तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. कोणता ITI झालाय तो, 2 वर्षाचा ITI कशामध्ये झालाय ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर 12वी झाली असेल तुमची सायन्सनी तर इथे HSC सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल, टाईप विचारले जातील, कॅन्डिडेटचे टाईप A, टाईप B, टाईप C, टाईप D अशा पद्धतीचे जे काही टाईप आहेत ते विचारले आणि त्याच्या खाली सगळी माहिती दिली आहे, नक्की त्या टाईप A, टाईप B, टाईप C चा अर्थ काय आहेत. जर टाईप A जर पाहिलं तर तुमची 10वी आणि 12वी जर महाराष्ट्रामध्ये झाली असेल आणि तुमचे पॅरेंट्स सुद्धा महाराष्ट्र, डोमासाईल तुमचं महाराष्ट्राचं आहे, सर्वच महाराष्ट्राचं असेल तर तुम्ही टाईप A मध्ये येणार आहात. इथे वाचून घ्या, तुम्हाला सगळं समजेल. जर टाईप B आहे, जर तुम्ही टाईप B मध्ये कसं आहे, जर शिक्षण बाहेर झालं असेल पण पॅरेंट्स तुमचे इथले आहेत, डोमासाईल आहे इथलं, तर ते टाईप B मध्ये येणार. अशा पद्धतीने सर्व वाचून घ्या. तर मी येतोय टाईप A मध्ये, तर मी इथे टाईप A सिलेक्ट करतोय. तुम्ही जे काही टाईप A येत असाल तर टाईप हे सगळे वाचून घ्या आणि त्यानंतर रीड करून सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर ओके करा. पुढचा ऑप्शन येईल, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल
HSC और ITIचे डिस्ट्रिक्ट डिटेल्स, म्हणजे तुमची जे काही शिक्षण झालेलं आहे, HSC झाले असेल, ITI कोणत्या जिल्ह्यातून झालेलं आहे ते जिल्हा सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करून ओके करा. ओके केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आलेलो आहोत, ज्यामध्ये रिझर्वेशन डिटेल्स विचारले जाईल. रिझर्वेशन डिटेल्स म्हणजेच तुमचं जे काही कॅटेगरी आहे कुठली आहे. जनरल असेल तर जनरल सिलेक्ट करा. EWS जनरल जर सिलेक्ट केलं तर EWS आहे का, EWS असेल तर येस सिलेक्ट करा. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही EWS सर्टिफिकेट काढून घ्या आणि तुम्ही हा ऑप्शन येस करू शकता. जर EWS सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. जर तुम्ही अदर कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल, जसं की रिझर्व्ह कॅटेगरी, तर हा ऑप्शन सिलेक्ट करा. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर तुम्ही विचारलं तर इथे SC, ST, VJNT, NTA, NTB, NTC, NTD, OBC मध्ये येत असाल, SBC मध्ये येत असाल, नवीन आलेलं SCBC म्हणजे मराठा आरक्षणचं SCBC, कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ती कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही सिलेक्ट केली तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. लक्षात ठेवा, कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर आहे. तर हे कुठल्या ऑथॉरिटीतून काढलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट वरती लिहिलं असेल तुम्ही इश्यू ऑथॉरिटी, सब डिस्ट्रिक्ट असेल, सब डिव्हिजनल ऑफिसर असेल, तहसीलदार असेल, बाय कलेक्टर असेल, ते कास्ट सर्टिफिकेट वरती चेक करा आणि ती ऑथॉरिटी सिलेक्ट करा आणि जे काही कास्ट तुमची येते, कुठल्या कॅटेगरीमध्ये येते, बिलॉंग्स टू विच, जे काही उपजात आपण म्हणतो ती कोणत्या याच्यामध्ये येते ते इथे सिलेक्ट करा. तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती असेल तीच कास्ट जी आहे, जी कॅटेगरी आहे ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खाली यायचं, खाली आल्यानंतर नॉन क्रिमिनलचं जे काही सर्टिफिकेट ज्यांना मॅन्डेटरी आहे ते इथे दाखवलं जाईल. तर त्यांना 31/3/2025 जे काही व्हॅलिडिटी असलेलं नॉन सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर खाली जर अपंग असाल तर फिजिकली चॅलेंजचे ऑप्शन येतील, जसे की अपंग असेल तर येस करा, अपंग नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. ऑर्फन डिटेल्स म्हणजेच अनाथ आहात का, अनाथ असाल तर येस करा, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर डिफेन्समध्ये जर पालक संरक्षण दलात असतील तर येस ऑप्शनवरती क्लिक करा. पॅरेंट्स जर डिफेन्समध्ये नसतील तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा. येस केलं तर त्याचा जो काही पुरावा आहे तो तुम्हाला नंतर द्यावा लागेल. त्यानंतर वर्किंग प्रोफेशनल डिटेल्स म्हणजे आर यू ए वर्किंग, जर आता तुम्ही वर्किंग आहात, काम करत असाल कुठे तर येस करा, नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला कॅन्डिडेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटीचे एक डॉक्युमेंट्स, हे 4 डॉक्युमेंट्स आहेत. यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहिलं आहे इंडियन नॅशनॅलिटी. इंडियन नॅशनॅलिटी म्हणजे त्याला आपण इंडियन नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो. डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा. डोमासाईल सर्टिफिकेट नाहीये पण तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आहे तर तो ऑप्शन सिलेक्ट करा. पासपोर्ट आहे, बर्थ सर्टिफिकेट, अशा पद्धतीत 4 ऑप्शन आहेत. जे काही ऑप्शन असेल तुमच्याकडे इथे सिलेक्ट करू शकता. माझ्याकडे डोमासाईल आहे त्यामुळे पहिला ऑप्शन सिलेक्ट केला. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सिलेक्ट करा, सेव्ह अँड प्रोसीड करून ओके करा. पुढे आलेला आहोत. पुढे आल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले जातील. जे काही ITI ची माहिती असेल किंवा HSC झाली तर HSC ची माहिती. तर HSC आता मी सिलेक्ट केल्यामुळे HSC कोणत्या बोर्डमध्ये, 12वी कोणत्या बोर्डमधून झाले तर महाराष्ट्र बोर्ड. तुमचं जे काही बोर्ड असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. HSC पासिंग इयर, तर जी काही 12वी तुमची पास झाले, तुम्ही कुठल्या इयरमध्ये पास झालाय, 2024, 23, 22 जे काही असेल ते तुमचं इयर सिलेक्ट करा. त्यानंतर HSCचा जो काही रोल नंबर आहे 12वीचा सीट नंबर आहे तो तुमच्या मार्कशीट वरती, सर्टिफिकेट वरती असेल तो टाका. त्यानंतर मार्कशीट नुसार जे काही नाव असेल त्या टाका, जसं की अगोदर आडनाव असेल, त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, पूर्णपणे व्यवस्थित इथे टाकून घ्या. त्यानंतर आईचं नाव काय आहे मार्कशीट वरती, आईचं नाव सुद्धा इथे टाका. ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला 12वीला कोणकोणते सब्जेक्ट होते, जर तुम्ही ITI असेल तर ITI ला कोणकोणते सब्जेक्ट होते. 12वीला जर असेल तर फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, जे काही सब्जेक्ट तुम्हाला होते तर ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर कम्प्युटर सायन्स कोणाला सब्जेक्ट असेल त्यांनी कम्प्युटर सायन्स सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला कोणी इलेक्ट्रिक सब्जेक्ट घेतला असेल तर इलेक्ट्रिक, जे काही 12वीला सब्जेक्ट होते मार्कशीट वरती पहा आणि तेच सब्जेक्ट फक्त तुम्हाला इथे सिलेक्शन करून घ्यायचे आहेत. एकदम सोपी प्रोसेस आहे. भरपूर सब्जेक्ट आहेत, एकदा सगळे सब्जेक्ट पहा आणि ते सिलेक्ट करा. तर इथे तुम्ही सिलेक्ट कराल मी असं समजतो. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला 10वीची माहिती टाकायला विचारेल. 10वीची माहिती टाकायची. 10वीची खाली माहिती, बोर्ड, 10वी तुम्ही कुठून झालेला आहात. बोर्ड सिलेक्ट करा. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर पुढे SSCचा रोल नंबर टाका तुमचा. त्यानंतर SSC 10वीचं पासिंग इयर म्हणजेच कधी पास झाला 10वी ते टाका. त्यानंतर खाली मार्क्स टाकायचे आहे, जसं की SSC मॅथमॅटिक्स मॅथ्सला किती मार्क्स होते ते पुढे बॉक्समध्ये टाका. कितीपैकी होते ते टाका. तसेच सायन्सला आणि इंग्लिशला किती मार्क्स होते आणि कितीपैकी होते हे इथे तुम्हाला टाकायचे. पर्सेंटेज इथे ऑटोमॅटिकली येतील. त्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड करायच्या अगोदर आपले 12वीचे मार्क्स इथे टाकायचे राहिलेले आहेत. जसं की 12वीला टोटल किती मार्क्स तुम्हाला ऑप्टेन म्हणजे किती पडलेले आहेत, कितीपैकी 600 पैकी असतील किंवा 650 पैकी असतील, ते किती पडले इथे टाका.
आणि किती पैकी पडले 600 किंवा 600 पैकी 50 पैकी ते इथे टाका. पर्सेंटेज तुमचं येईल, एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का. त्यानंतर 10वीचे सुद्धा तुम्ही टाकले असेल असं समजतो. त्यानंतर पुढे जाऊयात, सेव्ह अँड प्रोसीड करूयात. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढची स्टेप आलेलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव दिसेल, त्यानंतर आईचं नाव दिसेल, खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची विचारली जाईल. तर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जन्मतारीख, डे, मंथ, इयर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर विचारलं जाईल, मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर फॅमिली इन्कम तुमचा कुठल्या गटामध्ये येतं ते सिलेक्ट करा. इथे स्लॅब दिलेले आहेत, ते स्लॅब तुमचे इन्कम सर्टिफिकेट नुसार ते टाका. त्यानंतर रिलीजन, आपला धर्म कुठला आहे, हिंदू, तर तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा. मदर टंग लँग्वेज तुमची कुठली आहे, तर आपली मराठी आहे, तर मराठी पुढे आलेलं. खाली आल्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स, तुम्हाला ऍड्रेस विचारला जाईल, जसं की तुम्ही कोणत्या एरियामध्ये ग्रामीण का शहरी भागामधून आहात ते विचारलं जाईल, ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ऍड्रेस पूर्णपणे या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुमचा तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे, त्यानंतर गावाचं नाव कुठलं आहे हे तुम्हाला इथून फक्त सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. जो काही असेल ते टाका. त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर दिसेल, ईमेल आयडी, मोबाईल नंबर बरोबर असेल तर खाली डायरेक्टली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे आलात, पुढे मला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुम्ही जेपीजी, GIF किंवा PNG फॉर्मॅटला तुम्ही अपलोड करू शकता. हा फोटो तुम्हाला अपलोड करण्यासाठी इथे डिटेल्स दिलेले आहेत, ठीक आहे, सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचून घेऊ शकता. तर इथे खाली येऊन तुम्हाला चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे. जो काही फोटो असेल तो इथे क्रॉप करून तुम्ही अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीडचं बटन दिसेल, तर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढच्या स्टेपला आलेलो आहोत, ओके करायचं आहे. ओके करून पुढच्या स्टेपकडे आलेलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स विचारले जातील. जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कमी असतील, जास्त डॉक्युमेंट्स नसतील, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नसेल. आता डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी 1 MB पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. पहिले डॉक्युमेंट्स आहे स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ 10th और SSC, म्हणजे 10वीचं जे काही तुमचं मार्कशीट असेल, एक्झामिनेशनचं सर्टिफिकेट असेल, ते तुम्ही इथे तुम्हाला द्यायचं आहे, ज्यामध्ये तुमचे 10वीचे मार्क्स आहेत. असं जे काही सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे, मार्कशीट असेल ते इथे तुम्हाला अपलोड करायचं. हे मार्कशीट तुम्ही 1 MB पर्यंत अपलोड करू शकता. आता हे अपलोड करायचं आहे, तर सिलेक्ट डॉक्युमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे काही डॉक्युमेंट आहे तुमचं मार्कशीट असेल, सर्टिफिकेट, ते अपलोड करून घ्यायचं आहे. हे अपलोड करताना पाहू शकता तुम्ही, हे अपलोड केलं, ओके केलं, तर इथे स्टेटस दिसेल. अशा पद्धतीने जर खून आली तर म्हणजे ग्रीन कलर मध्ये जर बरोबर आलं तर तुमचं डॉक्युमेंट्स इथे अपलोड झालेले. ते व्ह्यू बटनावरती क्लिक करून पाहू शकता. जर त्यानंतर खाली दुसरा ऑप्शन आहे, ज्यामध्ये SSC एक्झामिनेशनचं जे काही मार्क्स आहेत त्याचा जे काही प्रूफ आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. ITचं असेल, जे काही ऑप्शन तुम्हाला येतील त्यानुसार जे स्टार असेल ते स्टार डॉक्युमेंट्स. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जर काढलं असेल ते. त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटी म्हणजे डोमासाईल तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते अपलोड करा. जिथे स्टार असेल ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार. तसं आता तुम्ही कास्टमध्ये येत असाल, कॅटेगरी तुमची असेल रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये, तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. जर तुम्ही कास्टमध्ये नसेल, ओपन मध्ये असाल, तर तुम्हाला हा ऑप्शन दिसणार नाही. कास्ट सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट वरती क्लिक करून अपलोड करा. तसेच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट विचारलं जाईल, व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025 पर्यंतचं व्हॅलिड असलं पाहिजे. जे काही नॉन क्रिमिनल आहे ते सुद्धा अपलोड करा. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर जे काही पेमेंट तुम्हाला येईल, कॅटेगरी वाईज कमी जास्त पेमेंट असू शकतं, 400, 300. तर पे नाव वरती इथे क्लिक करायचं आणि तुमचं जे काही पेमेंट आहे तुम्ही फोन पे, गुगल पे ऑप्शनने, UPI ने पेमेंट करू शकता. कार्डने करायचं कार्डने. तर अशा पद्धतीने पे नाव वरती क्लिक करून पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला होम पेज वरती यायचं आहे. जे काही पेमेंट स्लिप आहे ते डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढून घ्या आणि तुम्हाला खाली आल्यानंतर इथे पाहू शकता होम पेज वरती तुमच्या जे काही स्टेप्स आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत का पहा. हा डेमो फॉर्म आहे त्यामुळे पूर्ण भरला नाही. तुमच्या ह्या 8 स्टेप कंप्लीट पाहिजेत. सर्व स्टेप कंप्लीट करा. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील. डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा. डॉक्युमेंट्स ऑटोमॅटिकली ऑनलाईन पद्धतीने, ई स्क्रुटिनी पद्धतीने ऑनलाईन व्हेरीफाय होतील आणि काही दिवसांनी तुम्ही जे काही टाइम टेबल नुसार जे काही पुढची प्रोसेस करू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.